सांगली विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। या मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगे, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यात जोरदार काट्याची टक्कर झाली असल्याचं चित्र पाहायला मिळाले। किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं। शहरातील अनेक भागात संमिश्र वातावरण दिसत होते। ग्रामीण भागात देखील निवडणुकीचा उत्साह दिसत होता। सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपाने विद्यमान आमदार सुधीर गाडगे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेस पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील इच्छुक होत्या। काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली, तर जयश्री पाटील नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी केली होती। पृथ्वीराज पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या काही माजी पदाधिकारी, नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद मोठी होती, तर जयश्री पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा मोठा गट होता। त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडली आहे। सांगली मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला। भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगे यांनी के आठवले विनय मंदिरात पत्नीसह मतदान केलं, तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी जलभवन येथील मतदान केंद्रात आपलं मतदान केले। यानंतर या उमेदवारांनी मतदारसंघातील विविध केंद्रावर जाऊन भेटी दिल्या।